दोघेही तिथेच हो. तुम्ही दुबईत सेटल झाला? हो, दुबईत सेटल झाले. व्हेरी. आता वेकेशनवरती आलो आम्ही. सुट्टीत आला? बरं झालं आम्हाला त्याच्यामुळे दुबई तरी बघता आलं. एनी टाइम या तुम्ही पण. आणि मग पुढे मेरे घर से रिश्ता आ रहा था 3-4 और मैं कंटिन्यूसली नहीं बोल रही थी। तो फिर मेरे डैड ने एक बार मेरे को बिठा के बोले कि क्या प्रॉब्लम है, क्यों नहीं बोल रही है। तो फिर मैंने बोला कि मतलब है महाराष्ट्रन है। तो फिर उन्होंने तुरंत बोले कि नहीं, शादी करना है तो शेट्टी से लव मैरिज कर, तो मैं कराऊंगा, लेकिन अदर कास्ट नहीं चलेगा। और उन्होंने तुरंत मेरे को बोले कि मतलब परमिशन नहीं है, तेरे को शादी करना है तो तू निकल के शादी कर सकती है, उतना है परमिशन हमारा। तुमच्या तर घरून होकार झाला, मग काय पुढे? नंतर 27 जैन जब एक दिन पहले भी डैड ने पूछे कंफर्म किया कि तेरा क्या डिसीजन है। मैंने बोला मेरा डिसीजन वही है कि मुझे शादी करना है, सद्य से करना है। तो उन्होंने बोला ठीक है, तेरे को अगर तेरा वही डिसीजन है तो यू कैन लीव द हाउस एंड यू कैन मैरी, कि हम लोग का इन्वॉल्वमेंट नहीं रहेगा उसमें। फिर नेक्स्ट डे मैं 7 बजे निकल गई घर से उनको बोल के, और फिर 10 o'clock को कोर्ट मैरिज की उन्होंने। अच्छा, म्हणजे तुम्ही घरी सांगून निघाला? हाँ निघाले, असं नाही सांगितलं की मी चालले आहे, मी लग्न करायला जाते. हो. तुमच्या घरून कोणी आलं नाही? माझी बहीण आली आणि माझी जीजू, बड़े जीजू दोनों आहे, बाकी कोई नाही? कोई नहीं था. कितने साल हुए? 2 साल हो गए. 2 साल. पण मला सांगा आता घरच्यांची काय रिॲक्शन? का ते बोलत नाही माझ्याशी, माझी बहिणी सर्व बोलतात, आई बोलते, वडील नाही बोलतात. नाही बोलत? तुम्ही कधी प्रयत्न केला? नाही, प्रयत्न नाही केलाय, म्हणजे मला माहिती आहे त्यांचा नेचर कसा आहे, काय आहे. तुमच्या घरनं आज कोण आलंय? कोणी नाही. कोणी नाही. काळजी करू नका, मी आलोय. आता पहिला खेळ कुठला बघूया. घ्या एक चिठ्ठी घ्या. पण कसं आहे दुबईतलं वातावरण? चांगलं एकदम. एकदम छान. सोफिस्टिकेटेड आहे. एकदम छान. हे कसे वागतात तुमचे? छान वागतात ते. हो ना, तिकडे खूप चांगल्या पद्धतीने. हो. नाही मला सांगा, मी आलोय ना माहेर. नाही नाही, त्यांनी इतकं प्रेम केलंय आणि त्यांना या गोष्टीची नक्कीच जाणीव आहे की तुम्ही त्यांच्यासाठी घर सोडून आलेले आहात. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की तुमच्या डोळ्यात कधी अश्रू येणार याची काळजी घ्या. तेव्हा सुद्धा तुम्ही शाळेत असताना, क्लासमध्ये असताना पाठच्या बेंचवर पाठीशीच होता, हो की नाही? आताही तसेच राहा नक्की. आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. गंमत करतो आणि हा पहिला खेळ कुठला ते बघतो. क्लासमध्ये चेंडू गोळा करणे. 10 संधी आहेत तुम्हाला. या रेषेच्या अलीकडून तो टेबल टेनिसचा चेंडू टाकायचा आणि तो समोर असलेल्या ग्लासमध्ये म्हणजे गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत. 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस, असे वाढ होत जाणार. हां, बघूया खेळ सुरू. हां, 1 2 3 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. 4 1200. 400. 1400 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. पुढाकार कोणी घेतला? पुढाकार नेहमीप्रमाणेच कोणी? मिस्टर साहेब. त्यांनी घेतला? तुम्ही तर म्हणालात असलं काय नाही त्यांचं म्हणून. ते काय असं? ते घाबरत त्यांनी विचारलं. ते पण काय करणार, पोलीसवाल्याची मुलगी कसं विचारणार असं झालेलं. मग काय तुम्ही प्रपोज केलं? हो. कुठे? फोन पे घेता. अच्छा, ते बरं, म्हणजे लगेच टेन्शन नाही. मग काय झालं पुढे? असं काय आम्ही बोलली ना त्यांना हा म्हणून, मग आमच्या भेटीगाठी वाढल्या. मग आता प्रश्न होता लग्नाचा, कसं करायचं सगळं काही. कारण ह्यांची जी कास्ट आणि आपली एकदम म्हणजे 36 आकडा आहे. काहे दिया परदेस. बापरे. आणि त्याच्यामध्ये माझे वडील आहेत पोलीस अधिकारी, त्याच्यामुळे तर अजूनच टेन्शन की कसं होणार आता. मग कसं केलं, कसं मॅनेज झालं? मग घरी पण मला सांगा, तुम्ही मग फिरायला लागले असाल ना? हा, असंच म्हणजे मॉलमध्ये वगैरे, ऑफिस सुटल्यानंतर असं अर्धा तास असं कुठे मॉलमध्ये फिरायचं. आणि पण मला सांगा की लग्नाचा जेव्हा विषय आला तेव्हा तुम्ही घरी सांगितलं की घरी कळलं? घरी कळलं. ते कसं काय? फोनद्वारे. घरी जाताना आपल्याला सगळे यांचे नंबर वगैरे सगळे डिलीट करा, काही पकडले जाऊ नये म्हणून. तर एके दिवशी विसरली करायला. माझे
माझे भाऊ आज आले नाही आहेत, मोठे भाऊ, मी त्यांना खूप मिस करते. तर त्यांनी बघितलं, तर मी विचारलं काय हे, कोण आहे हे, असे असे SMS तू कोणाला पाठवतेस? तर मी सांगितलं असं असं आहे म्हणून. तर खूप ओरडला मला की हे करायचं तेच तो ऑफिसमध्ये, असं तसं खूप ओरडलं मला. तर मग तो मला एक दिवस पुढच्या दिवस ऑफिसलाच नाही पाठवलं त्याने. पण बाबांना कळलं तेव्हा? मग त्या दिवशी त्याने आई बाबांना पण सांगितलं रात्री की असं असं आहे म्हणून. तर एक पडली पण त्याच्यामध्ये. हे नॅचरल रिॲक्शन आहे ना, ते त्या वेळेला घडतंच. हां. तर ॲक्च्युली तो त्यांचा जे काही केलं त्याच्यामध्ये मला राग नाही आहे, तो त्यांचा हक्क होता म्हणजे मुलीवरचा. बरोबर. तर त्याच्यामध्ये झालं. मग मी सांगितलं की नाही, की करीन लग्न तर ऋषीशीच करणार, क्या नाही बात तर आहे. बिलकुल नाही करणार. त्या SMS नंतर किती दिवस दुरावा होता तुमच्या? जास्ती म्हणजे मी मग दादाला सांगितलं, दादा प्लीज ऑफिस माझं बंद नको करू, मी असं नाही काय करणार. मग झालं. मग दादा बोला ठीक आहे, असं काय करायचं नसेल तरच तुला मी ऑफिसला पाठवेन, नाही तर नाही पाठवणार. म्हटलं ठीक आहे, नाही असं होणार. पुढच्या दिवशी मी ह्यांना भेटले. तर आमची भेट अशी वाटत होती असं 10 वर्षानंतर मी त्यांना भेटली असं वाटत होती त्यांना. तर मग त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटलो. त्या दिवशी शनिवार होता आणि रविवारी मला बघण्यासाठी मुलगा येणार होता. तर म्हटलं की माझी हिंमत काही होईना त्या मुलासमोर जाण्याची. इनऑर्बिट मॉलच्या इथे भेटलेलो. त्यांना सांगितलं मी नाही जाणार घरी. म्हटलं की मला त्या मुलासमोर जाण्याची इच्छा नाही आहे, लग्न करीन तर तुमच्या असेच म्हणून. मी म्हटलं की आरती तू काय असं काही विचार करू नको, आपलं होईल लग्न. होईल ना म्हटलं, होईल लग्न कधी होणार? का मी गेल्यानंतर दुसरं लग्न झाल्यानंतर होणार आहे का? केवढा माझं तर डायलॉग. अक्षरशः खूप संतापलेली मी यांच्यावर. ते बोलले की आता मलाच काय ते केलं पाहिजे. मग मी तिथून आईला फोन केलेला. हां. आईला आठवत असेल आय थिंक, की आईला म्हटलं आई मी घरी नाही येणार आहे, जर तुला म्हणजे मी आणि दुसरं लग्न इनफॅक्ट की मला दुसरा मुलगा बघायचा नाही, पाहायचं नाही आहे, मला करीन तर मी यांच्याशीच, तर मी घरी नाही येणार म्हणून. तर आई माझी खूप अक्षरशः घाबरलेली. ती खूप हळव्या मनाची आहे ॲक्च्युली. तर ती मला बोलली की तू काही असं काही विचार करू नकोस, तू पहिल्यांदा घरी ये, आपण बोलूया या विषयावर. म्हटलं की नाही आई, मी आली ना घरी तर तू पुन्हा मला ते सगळं काही करायला लावणार, पुन्हा तेच. असाच स्वभाव आहे ना? हां. हो ना, असा क्षणाला भडकणारा. हां. मग म्हटले की नाही, की तू असंच करणार, पुन्हा मला दुसऱ्या मुलासमोर तू उभं करणार आणि पुन्हा ते सगळं काही चालू होणार, त्यापेक्षा मी न आलेलंच बरं घरी म्हणून. मी की नाही असं काही नाही होणार, तू ये घरी, आपण बोलूया म्हणून. ठीक आहे, मी गेली एकदम. तर मला वाटलं मी की म्हटलं ठीक आहे, मारतील काय नाही, तो त्यांचा राग ते काढणारच मुलीवरती. तर ठीक आहे म्हटलं, गेली. मग त्यांना सांगितलं तुम्ही एकदा भेटा तरी त्यांना, काय आहे तुम्ही बस समजून तरी घ्या की मी का असं बोलते तरी. पण ॲक्च्युली तो राग असतो ना डोक्यामध्ये. माझा भाऊ आहे ना फार हायपर खूप गरम डोक्याचा एकदम खूपच. तर तो तेव्हा पण एक बसली. भाऊ टेबल टेनिस चॅम्पियन का नाही झाला? हो, मोठ्या भावाचं तर खूप मला ॲक्च्युली आता ते सगळं आठवतंय मला. पण त्यावेळेचं असतं ते. मग नंतर पुढे बोला की तुला काय समजतं का आरती, तू काय करतेस हे, तू कोणत्या जातीचा आहे काय वगैरे. आणि तू पुन्हा जे नेहमीचे डायलॉग असतात ते कळले मला सगळे. पुढचं बोला. नंतर म्हटलं की तुम्ही एकदा भेटा तरी. मग झालं सगळ्या घरात समजलं. माझी बहीण, माझी आणि सख्खी बहीण, माझी एक बहिणा लिटरली माझी बोलली नव्हती ती की ताई तू हे काय करतेस. म्हटलं की तिला ॲक्च्युली ऋषी माहिती नव्हते. तर 1 महिना ती माझी बोलली नव्हती. मी ती अशी बोलण्यासाठी एवढी तडपडायची. तर झालं. मग मी आईला सांगितलं आई तू एकदा भेट त्यांची. मग पप्पांना मी खूप समजवलं, पप्पा तुम्ही एकदा भेटा म्हणून. मी पप्पा बोलले की ठीक आहे. पप्पा माझं सगळे लग्न जे होणारं कारण आहे ना ते माझे वडील आहेत. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाला हे काही मिळाले ना, मला सगळं काही माझ्या वडिलांमुळे मिळालं. एखाद्या मुलीला पटवण्यासाठी वर्षातून त्यांचे 4ही बर्थडे होतात, 4 काय 10ही होतात मुलांचे. आणि हिची मम्मी भाजीसाठी तिकडून चालली होती आणि तेवढ्यात हिने बघितली. मला म्हणली राज मम्मी, मी अशी मम्मीला बघतोय. अरे हा म्हणून हिला बघतो तर ही कुठे, ही मागं स्लीप होऊन पडली. आता इकडून मम्मी आणि ही पडली. आता मम्मीला बघू हिला उचलाव. हा मोठा किस्सा.